नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? चला तर आज टाकणार आहे मी गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा ब्लॉग. तर आज गणपती बाप्पांचं विसर्जन होणार होतं. सो सकाळी-सकाळी आपण मोदक केले. मी मोदकांचाही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आपण घरचे मोदक जे केले होते ते पाऱ्या करून केले होते आणि काही ऑर्डरचे मोदक होते ते आपण साच्याने केले होते. सकाळी-सकाळी पटकन मोदकाची तयारी केली. आणि फटाफट मोदक बनवले. बाप्पासाठी आपल्या बाप्पांची आरती केली. बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवला. त्यानंतर आपली रोजचीच तयारी, नाश्ता केला, जेवण बनवलं. त्यानंतर थोडंसं काम होतं बाहेर, ते करण्यासाठी गेलो. गावातून काम करून येऊस्तोपर्यंत आपल्या सोसायटीमध्ये जे कार्यक्रम झाले होते, तर त्याचं प्राइज डिस्ट्रिब्युशन होणार होतं आज. आणि जे मोठे लोकांनी भाग घेतला होता, तर त्यांना प्राइजेस दिले होते आणि आपली जी मुलं आहेत, त्यात कोणालाही नाराज न करताना सगळ्यांना पार्टिसिपेशन मेडल देण्यात आलं होतं. हे फार भारी केलं होतं. जेणेकरून मुलांना कोणालाही वाईट वाटणार नाही आणि सगळे आनंदी राहतील. तर पटापट आम्हाला त्यासाठी पण यायचं होतं. पण झालं असं, की आम्ही गावात आमच्या कामानिमित्त गेलो. तिथून अद्वैतचे वडील त्यांचं काम करण्यासाठी निघून गेले आणि आम्ही ऑटो करून घरी येत होतो, तर खूप जास्त ट्रॅफिक लागलं. बाप्पांच्या मिरवणुकी निघाल्या होत्या. त्यामुळं अर्ध्यातच ऑटो सोडून आम्हाला पायी चालत यावं लागलं आणि आम्ही वाट बघत होतो, की कधी हे ट्रॅफिक निघेल आणि कधी आम्ही घरी पोहोचू. पण ते लवकर शक्य झालं नाही, कारण त्या दिवशी खूप जास्त ट्रॅफिक होतं आणि मिरवणुका निघाल्या होत्या. त्यामुळे रोड ब्लॉक्स होते. सो मला आणि अद्वैतला तर खूप लांबून घरापर्यंत चालत यावं लागलं. मला तर वाटलं होतं, की अद्वैतचं आता ते जे प्राइज डिस्ट्रिब्युशनचं जे कार्यक्रम आहे तो हुकतोय की काय, पण आम्ही वेळेत पोहोचलो. तो इतकं जास्त चालणं झालं, खूप दुरून आम्ही गावाच्या बाहेरून घरापर्यंत चालत आलो. त्यामुळे फार दमल्यासारखं झालं होतं. आज सकाळपासून नुसती कामच चालू होती. मोदक, त्यानंतरनं घरचं. मग बाहेर गेलो, ती लगेचच ते काम केलं आणि रिटर्न आलो. तर खाली आलो नाही तर फंक्शन चालू होतं, ते फंक्शन अटेंड केलं. आता आपल्या सोसायटीच्या बाप्पांना पण आज निरोप द्यायचा होता आणि आपल्या घरच्या बाप्पांनाही निरोप द्यायचा होता. 10 दिवसाचे बाप्पा आपल्याकडे असतात नेहमी. सो मग आता घरी आलो. कसेबसे पोहोचलो एकदाच घरी आणि अगोदर खाली कार्यक्रम चालू होता, तर तिथेच गेलो आम्ही कार्यक्रम अटेंड करण्यासाठी. अद्वैतचं पण त्या ठिकाणी मेडल त्याला मिळालं. त्यानंतरनं त्याने छान असे फोटो काढले. पण अद्वैतचं असं झालं होतं, की मला तुम्ही प्राइज का दिलं नाही? आता प्राइज तर मोठ्या लोकांसाठी होतं, तरी आम्ही एका मावशीचं प्राइज घेतलं आणि छान असे फोटो काढले. त्यानंतरनं पटकन अद्वैत आणि मी घरी आलो. आम्ही आपल्या बाप्पाच्या विसर्जनाची तयारी केली. तेवढ्यात अद्वैतचे वडीलही आले. अद्वैतच्या दीदीसुद्धा आल्या सगळ्या. त्यानंतरनं मग अद्वैतने आणि सगळ्या दीदींनी मिळून आपल्या बाप्पांची आरती घेतली घरामध्ये. आता आरती झाल्यानंतरनं बाप्पांना आणि बाप्पांचं निरोप देण्यासाठी आलेल्या मंडळींना मस्त असा प्रसाद दिला आणि त्यानंतरनं आम्ही निघालो बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी. नेहमीप्रमाणे आपण बाप्पांचं विसर्जन आपल्या सोसायटीमध्ये जे ठेवलेला बॅरल किंवा टब असतो त्यामध्येच करतो. कारण आपल्याला पर्यावरणपूरक असं मूर्तीही आपण आणतो आणि विसर्जनही त्याच पद्धतीने करतो. पर्यावरणाला कुठल्याही पद्धतीने आपण हानी करत नाही. त्यामुळे आता विसर्जन तर खूप दूर करायचंच नव्हतं, खाली जाऊनच आपल्याला करायचं होतं. जेव्हा आम्ही सोसायटीत नव्हतो, सोसायटीत येण्या आम्ही घरीच आपलं टबमध्ये विसर्जन वगैरे करायचो. शाडूची मातीची मूर्ती असल्यामुळे ती इझिली पटकन पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होते आणि यामुळे शाडूची माती आणणं मी प्रिफर करतो. चला तर अशा पद्धतीने आरती झाली, बाप्पांना नैवेद्य दाखवला. त्यानंतरनं अद्वैत आणि सगळ्या दीदींनी मिळून मस्तपैकी मोदकावर ताव मारला. गरम-गरम मोदक दिले होते तुपाची धार घालून. सगळ्यांनी ते एन्जॉय केले. त्यानंतरनं म्हटलं आता पटापट आवरा पोरांनो, आपल्याला खाली जायचं आहे गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी. कारण आज आपल्या बाप्पांचं विसर्जन करायचं होतं पटकन आणि त्यानंतरनं होतं आपल्या सोसायटीच्या बाप्पाचं विसर्जन. तर तिथेही हजेरी लावायची होती. त्यामुळं मग आम्ही फटाफट घरच्या बाप्पांना म्हटलं, की निरोप द्यावं, सगळं व्यवस्थित करावं त्यांचं आणि त्यानंतरनं खाली आपण आपल्या मोठ्या बाप्पांना पण निरोप देण्यासाठी हजेरी लावावी. काय होतं ना, की आमच्या कामाच्या शेड्यूलमधून आम्ही 10 दिवस कंटिन्युअसली खाली अवेलेबल राहू शकत नाही. पण किमान बाप्पा येताना, जाताना तरी सोसायटीच्या फंक्शन्समध्ये सामील व्हावं आणि तसंही आज सुट्टी होतीच. मग म्हटलं चला आजचा दिवस तर पूर्ण इतका घाई-गडबडीचा गेला, की बस. आता बाप्पांना निरोप देण्यासाठी सगळेजण आम्ही निघालो होतो. अद्वैतने बाप्पांची मूर्ती घेतली होती. त्याला असं झालं होतं, की आज मीच आरती करणार, मीच बाप्पांना नेणार. बाप्पा निघाले तर त्याला असं वाटत होतं, की बाप्पांनी आज जाऊ नये म्हणून. अशा पद्धतीने आम्ही सगळी तयारी करत, वाजत-गाजत खाली आलोय बाप्पाची मिरवणूक घेऊन. आता वर आपण आपली आरती घेतली होती संध्याकाळची.
आता आपण खाली पण आणल्यानंतर बाप्पांची एक आरती घेणार आहोत आणि त्यानंतर आपण रिकाम्या जागी गेल्यानंतर पुन्हा बाप्पा ज्या ठिकाणी विराजमान झाले होते त्या जागेची सुद्धा पुन्हा एकदा आरती करतो. आज रात्रभर आपण काही मंडप वगैरे काढत नाही, हलवत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी नेक्स्ट आपण त्या सगळ्या गोष्टी काढून ठेवत असतो. कारण बाप्पा गेल्यानंतर ते सगळं करायची इच्छाही होत नाही आणि ते करूही नाही. 10 दिवस बाप्पांची इतकी सवय लागलेली असते, तर त्या दिवशी रात्री फार जास्त आपल्याला आठवण येते किंवा आपल्याला त्या सगळ्या गोष्टी आठवतात, की ज्या पद्धतीने बाप्पा आले होते वगैरे. चला तर अद्वैतने अशा पद्धतीने खाली गेल्यानंतरही छान आरती घेतली. बाप्पा आले त्या दिवशी त्याला ते व्यवस्थित धरताही येत नव्हतं. आम्हाला फार भीती वाटत होती मूर्तीबद्दल पण आणि ताटाबद्दल पण, आरतीच्या पण. आता 10 दिवसात त्याला छान सवय झाली आहे. छान पद्धतीने आरती करतोय. त्याने बाप्पांना मस्तपैकी आणलं सुद्धा खालपर्यंत. तर आता पप्पा त्याचे बाप्पांना निरोप देत होते, तर त्याला स्वतःला बाप्पाला बाय करायचं होतं. त्याच्यामुळे तो म्हणायचा, की मला करू देत. अशा पद्धतीने खूप सारी बच्ची मंडळी तिथं आपल्या सोसायटीची जमा झाली होती. सगळ्यांनी मिळून आपल्या बाप्पांना निरोप दिला. अद्वैतला तर सुरुवातीला बाप्पाला सोडू वाटत नव्हतं. पण नंतरनं मग त्याला मी सांगितलं, की "तू बाप्पाला बाय करते, त्यांच्या घरी चाललेत आणि पुन्हा आपल्या घरी येणार आहेत." त्यानंतरनं मात्र त्याने बाप्पाला बाय केलं. त्याने आपली स्वतःची बनवलेली मूर्तीसुद्धा विसर्जित केली. मी बनवलेली मूर्ती मात्र यावर्षी आपण प्रतिष्ठापना केलेली नव्हती. त्यामुळं आपण घरी ठेवलेली आहे. नेक्स्ट इयर आपण जी मूर्ती बनवू ती आपण विसर्जन करूयात. घरी आलो. घरी आल्यानंतर पुन्हा एकदा बाप्पाची आम्ही आरती घेतली. त्यानंतर सगळ्यांनी पुन्हा मोदक खाल्ले. भरपूर असे मोदक केले होते, त्यामुळे सगळ्यांना मोदकाचं वाटप झालं. आता पप्पा गेल्यानंतर मंडप असा एकदम सुना-सुना दिसत होता खाली. कलश फक्त थोडासा हलवला जागेवर आणि उद्या म्हटलं आता हे सगळं आपण काढून घ्यावं. तोपर्यंत आता खालच्या बाप्पाची मिरवणुकीची तयारी झाली होती. खाली जाऊन सुद्धा भेटायचं होतं. मंडपाकडे पाहिलं, की बाप्पाची आठवण येत होती खूप सारी आणि अद्वैतला तसंही बाप्पांना निरोप द्यायचा नव्हता किंवा त्याला बाप्पांना आज पाठवायचं नव्हतं. तर त्याला मी फायनली बनवलेल्या मूर्तीवर रेडी केलं, की "अरे, हे एक बाप्पा आपल्याकडे राहणार आहेत." सो असं कसं तरी करून आम्ही त्याला समजावलं. नेक्स्ट डे आम्ही ते सगळं जे होतं आपलं बाप्पांची स्थापना केलेला जो टेबल वगैरे तो सगळा व्यवस्थित गेला. अशा पद्धतीने छान आपल्या बाप्पांना आपण निरोप दिला होता आणि त्यानंतर आम्ही खाली गेलो. खालच्या मिरवणुकीसाठी मस्त अशी खाली मिरवणूक झाली बाप्पाची. बाप्पा पूर्ण एकदम गुलालात न्हाला होता. परत सोसायटीतल्या अजून काही लोकांचे जे गणपती होते ते सुद्धा विसर्जनासाठी निघाले होते. बाप्पांनी सगळ्यांचा निरोप घेतला. यावर्षी जाऊन पुढच्या वर्षी लवकर येईल असं आश्वासन सुद्धा दिलं. अशा पद्धतीने सगळ्या सोसायटीने खूप छान पद्धतीने गणपती बाप्पांचं 10 दिवस आदर-आतिथ्य केलं आणि अशा पद्धतीने बाप्पा आपल्या आपल्या घरी निघून गेलेत पुढच्या वर्षी पुन्हा येण्यासाठी. चला तर मग आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.